माझे बाबा मला दाखवणार आहेत आता कशाचं चाफ्याचं फूल वाटतं की त्याचा वास कसा येतो ते. आणि प्युअर चाफ्याचं फूल आहे ते प्युअर. हे कोणतं फूल आहे? चाफ्याचं. चाप. बाबा नमस्कार, मी पिहू आणि आता मी झाडाखाली बसून मस्त जेवण जेवते. ही माझी आई आणि माझी मम्मी या दोघी मिळून गुपचूप कैऱ्या खात होत्या. कारण कैरी खाल्ल्यावरती ना आईचे पाय दुखतात आंबट खाल्ल्यावरती, म्हणून बाबा तिला ओरडतात म्हणून. आणि असलं मीठ मसाला लावलेलं ना त्या कैऱ्यांना मला पण इच्छा झाली खायची. हा आमचा चिंबू, ह्याला मी ना मस्तपैकी मिठी मारली, नंतर तो कंटाळला आणि निघून गेला. कारण त्याला असं जास्त माणसांमध्ये राहायला आवडत नाही, पण मस्ती करायला खूप आवडते. बघा लगेच निघून गेला. आता हे माझे काका आणि मी. काकांना पतंग खूप उडवायला अशी खूप आवडते आणि मला पण. आणि एकदम मस्त वारा सुटलेला म्हणून गरम पण नव्हतं होत, पतंग पण मस्त उंच उडत होती. माझी मम्मी मला असं बोलली की लहान आहेस ना तोपर्यंत मजा करून घे, मोठी झालीस ना की अशी काय मजा करायला मिळत नाही किंवा मजा करायला येत नाही. तर मी बोलली ठीक आहे. मी मस्तपैकी एन्जॉय केलं आणि इतकं भारी वाटत होतं ना ते. म्हणजे आम्ही ते गाणं पण लावलेलं, ढील दे दे ते वालं गाणं, पण कॉपीराईट्समुळे ते मी दाखवलं नाही आत्ता. आणि हे पाऊस पडायच्या अगोदरचं वातावरण कॅमेऱ्यामध्ये अजिबात चांगलं नाही दिसत आहे, पण ते सूर्यप्रकाश जेव्हा त्या झाडांवरती पडत होतं ना तेव्हा एकदम भारी वाटत होतं बघायला, कारण मुंबईला असं बघायला मिळत नाही. हा माझा मामा किरण मामा आणि माझे काका मावशी आणि मी स्विमिंग पूलमध्ये मस्त पोहत होतो दुसऱ्या दिवशी, कारण गरम होत होतं ना खूप म्हणून. आणि आत्ता माझ्या काकांचा आणि मावशीचा लग्नाचा वाढदिवस आहे. ह्यांनी कोणता फ्लेवरचा केक आणलेला, मँगो का कोणता तरी होता. तर ते मस्त केक कापत होते आणि मला तर असं झालेलं की कधी केक खाते आणि असं टाईमपास करतायत ना हे, म्हणून असं राग आलेला त्यांचा की कधी कापून देतात आम्हाला. तरी पण जाऊ दे, मस्त मस्ती करत होतो आम्ही सगळे. गावाला तर खूपच मजा येते बाबा. आणि असं एक गावाचं जे वातावरण बघायला मिळतं ना तसं शहरात नाही मिळत ना आपल्याला, म्हणून मी तर खूप मजा केली. आणि आत्ता आहे ना तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ना इथे मोर बघत होतो. ते कॅमेरामध्ये दिसले नाही, एकदम छोटे छोटे मोर आहेत, तुम्हाला दिसतील असे बाजूने चालताना. आता हे सगळं आहे ना कंपाऊंडच्या बाहेरचं शूटिंग आहे, म्हणून त्याचं थोडंसं ब्लर येतं आहे. आणि इतकं झूम केलेलं ना की ते अजूनच ब्लर येत होतं. हे बघा तुम्हाला असं वाटत असेल की ते कडकनाथ कोंबडी आहे, पण ते अजिबात कोंबड्या नाहीत, त्या मोरच आहेत. आणि इतके सुंदर बघायला वाटत होते ना. आता संध्याकाळी आम्ही ना मस्तपैकी क्रिकेट खेळत होतो आणि मम्मी कंपाऊंडच्या बाहेरून हा व्हिडिओ काढत होती. आणि मग परत आम्ही तो स्विमिंग पूल उघडला. आणि मग तिसऱ्या दिवशी आम्ही मस्तपैकी जंगलात फिरायला गेलो, जिथे नदी पण आहे अशी मस्तपैकी तिकडे. हा माझ्या मावशीचा व्हिडिओ मीच काढला आहे. आणि ना इतकं छान वाटलं ना, त्या जंगलाच्या इथे मंदिर पण होतं एक, मग आम्ही तिथे पण पाया पडायला वगैरे गेलो. आणि हे बघा बाजरी, हे ना हे मशीनमध्ये टाकतात आणि मग ती बाजरी अशी येते खाली, ते दिसेलच तुम्हाला. हा व्हिडिओ इंस्टाग्रामला विथ साऊंड पोस्ट केला आहे, पण कॉपीराईट्समुळे नाही दाखवत. आणि आत्ता आहे ना हे जी सगळी मजा आहे ना, हे बाजरी बघणं, मोर बघणं, हे सगळी मजा आहे ना आपण फक्त गावीच करू शकतो, ही मुंबईमध्ये अजिबात येत नाही. आणि माझ्या मामाला आहे ना माझे व्हिडिओ काढायला खूप आवडतात. तर मग आम्ही चूल बनवत होतो, त्याच्यासाठी अशी माती वगैरे हे करून त्या चुलीला लावत होतो आम्ही. आणि इतकी मला मजा आली ना, म्हणजे मला व्हिडिओ काढून घ्यायला पण आवडतं आणि त्याला काढायला पण आवडतं. आता हे काय, हे ॲक्च्युली चिकू तोडायला गेलेली मी, ते काठीने पण ते तोडले जात नव्हते. आता मला मके खायची खूप इच्छा झालेली, तर मग आम्ही मस्तपैकी मके तोडले. आणि ते बघा तिकडे कोपऱ्यात आमचं घर आहे ना, ते दिसते व्हिडिओमध्ये. आणि हे अर्धा मका तो कापलेला आणि अर्धा होता. हा माझ्या मामाने मका कापला असा आणि त्या मला कॅच करायला दिला, मी पकडला. आणि हे बघा गारा पडतात, गारा. हे तुम्हाला दिसेल का मुंबईमध्ये, सांगा बरं मला. आणि हे जे पिवळं आहे ना, ते सगळे शेतकऱ्यांनी कांदे आहे ना असे झाकून ठेवलेत ना, तर ते खराब होतात. मी तर मस्त भिजायला गेलेली बाबा गारांमध्ये आणि इतकी मज्जा आली ना. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल.